नमस्कार, मानवीज किचनमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे। आपण कुठेही लग्नाला गेलो तर लग्नामध्ये वांगा आणि बटाट्याची एक प्रसिद्ध भाजी बनवली जाते आणि एकदम जबरदस्त चवीला पण असते। आज आपण तीच भाजी इथं बनवणार आहोत। सेम टेस्ट लागते, तर सुरुवात करूया। आता सुरुवातीला मी इथं वांगे घेतलेत 5 ते 6 आणि 3 बटाटे। वांगे अगदी काटेदार आहेत, मस्त ताजे आहेत, चवीला पण छान आहेत। सगळं व्यवस्थित स्वच्छ धुवून मी इथं चिरून घेतलेलं आहे एक साइडला। आता आपण पुढची प्रोसेस करूया। आता एका मिक्सरच्या भांड्यामध्ये आपण 2 चमचे किसलेलं खोबरं टाकायचं आहे सुक्कं, 7 ते 8 लसणाच्या पाकळ्या, 1 इंच आलं घेतलेलं आहे, थोडीशी कोथिंबीर चिरून इथं वापरूया आणि मस्त याचं वाटण काढून घेऊया आपण, अगदी न पाणी घालता। आता इकडे मी गॅसवरती पॅन ठेवला आहे, त्यामध्ये 2 ते 3 मोठे चमचे तेल घालायचं आहे। तेलाचा थोडा आपण जास्त वापर करूया। अर्धा चमचे मोहरी, अर्धा चमचे जिरं घातले। वाटण तयार आहे, ते वाटण आपण यामध्ये टाकून घेऊया। म्हणजे खोबरं आपलं कच्चं आहे, तर तो कच्चापणा जाण्यासाठी आपण इथं तेलामध्ये मसाल्याला चांगलं व्यवस्थित फ्राय करूया। अगदी थोडंसं वाटण केले आपण खोबऱ्याचं, एक्स्ट्रा यामध्ये काही टाकणार नाही, तरीसुद्धा खूप टेस्टी भाजी होते। आता यामध्ये कढीपत्ता घालूया आपण। कढीपत्त्याचा मस्त फ्लेवर तेलामध्ये उतरेल आणि भाजीमध्ये छान चव लागेल, त्यामुळे या स्टेजला आपण कढीपत्ता टाकूया। एक 2 ते 3 मिनिटं चांगलं परतून घ्यायचं आहे व्यवस्थित, म्हणजे छान असं सगळं फ्राय होईल। आता त्यामध्ये मी अर्धा चमचा मीठ घातले, अर्धा चमचा हळद घालूया। मीठ तुम्ही तुमच्या चवीप्रमाणे घाला। आता 1 चमचा मी काळं तिखट घातले, जे घरामध्ये अवेलेबल असतं आपल्याकडे। तुम्ही लाल मिरची पावडर टाकली तरी चालेल, हरकत नाही। हे पण छान मिक्स करून घेऊया। खोबऱ्याबरोबर सगळे मसाले व्यवस्थित भाजले गेले की मस्त भाजीला चव येते, त्यामुळे एक 2 ते 3 सेकंद आपण परत त्याला व्यवस्थित भाजून घ्यायचं आहे। आता या स्टेजला मी इथे बटाटे टाकून घेते। बटाटेला अगोदर भाजीमध्ये टाकणं खूप गरजेचं आहे, कारण बटाटा थोडा कडक असतो आणि शिजायला थोडा जास्त वेळ घेतो आणि वांगी असतात ते सॉफ्ट असतात, त्यामुळे थोडा वेळ झाकून बटाट्याला आपण शिजवून घेऊया। अगदी जास्त नको शिजायला, पण थोडेसे शिजले तरी चालेल, थोडे सॉफ्ट झाले तरी हरकत नाही, तेवढे आपल्याला चालतील। तर बटाटे व्यवस्थित अगदी थोडे सॉफ्ट झालेले आहेत। या स्टेजला मी आता वांगी टाकून घेते। वांगी मऊ लुसलुशीत असतात, त्यामुळे वांग्यांना शिजायला जास्त वेळ लागत नाही। आता हे सगळं व्यवस्थित सारण आपण मिक्स करून घ्यायचं आहे। मसाले सगळे बटाट्याला आणि वांग्याला व्यवस्थित लागले पाहिजेत। काय वाटण टाकले बघा, काहीच नाही, फक्त थोडंसं खोबरं टाकले, पण एक एवढी जबरदस्त भाजी होते। 2 मिनिटं इथं पण झाकून ठेवूया, म्हणजे मसाले आणि तेलाबरोबर छान असं अब्झॉर्ब होऊन मसाले ते अगदी जबरदस्त भाजी लागते चवीला। थोडं सॉफ्ट झालेलं आहे वांगं परत। आता मिक्स करूया। आता पुढचे मसाले टाकूया, तर इथं मी अगदी अर्धा चमचा हिंग घातला आहे, हे धना पावडर 1 चमचा घातले, गरम मसाला टाकूया 1 चमचा। परत आपण चांगलं या भाज्यांना व्यवस्थित वांग्यामध्ये आणि बटाट्यामध्ये मिक्स करून घ्यायचं आहे। भाजीला सगळे मसाले व्यवस्थित लागले ना की छान मस्त वास पण सुटतो आणि चव पण छान लागते। 2 ते 3 मिनिटं चांगलं परतून घेऊया इथं। आता थोडंसं यामध्ये आपण पाणी घालणार आहोत, तर अगदी अर्धा ग्लास मी इथं पाणी घातले। तुम्हाला जर पातळ भाजी बनवायची असेल तर तुम्ही जास्त पाण्याचा पण वापर करू शकता, किंवा अगदी दाटसर बनवायची तर कमी पाणी वापरा। मला दाटसर हवी म्हणून मी अगदी अर्धा ग्लास पाणी ओतले। व्यवस्थित याला मिक्स करूया आणि आता इथे झाकून ठेवूया एक 2 ते 3 मिनिटं। 2 ते 3 मिनिटं झालेले आहेत झाकून, व्यवस्थित उकळी पण आलेली आहे, तुम्ही बघू शकता। सगळं अगदी शिजून तयार आहे। वांगं शिजले, बटाटा तर अगदी ऑलरेडी शिजून तयारच आहे, कारण अगोदर पण आपण त्याला थोडंसं मसाल्यांमध्ये शिजवून घेतलेलं होतं। तरीसुद्धा बटाट्याला अगदी चेक करूया, हे बघा मस्त शिजलेला आहे बटाटा। तर अशा प्रकारे लग्नातली वांगी बटाट्याची भाजी बनून तयार आहे। सेम चव झालेली होती, चवीला काही फरक नव्हता। आमच्या घरामध्ये सगळ्यांना आवडले आणि सगळ्यांनी माझं कौतुकसुद्धा केलं आणि मलासुद्धा खूप खूप छान वाटलं कौतुक केल्यानंतर। तर तुम्हीसुद्धा अशीच लग्नातली भाजी कधीही बनवून घरामध्ये आनंद घेऊ शकता आणि मस्त एन्जॉय करू शकता। आवडली असेल तर मानवीज किचनला लाईक, सबस्क्राईब आणि शेअर करा।